नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत आमदार केसरीमध्ये आणि खूप सुंदर असा गटपात झाला म्हणजे आपला लाडका भवानी. कारण त्यांनी मुंबईमध्ये जी छाप सोडली, तसंच घाटावर सुद्धा हिंदकेसरीचा मान पटकावला आणि आज थारच्या मैदानामध्ये गटपास करून दाखवला. दादा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख सांगा. माझं नाव रोहन म्हात्रे, कोणगाव भिवंडी. आमचा कन्हैया ताडाली भिवंडीचा ग्रुप आहे. आमचं भवानी बैल आहे. बघा भवानी आज खूप सुंदर असा गुलाल प्राप्त होतोय. बिनजोडला सुद्धा त्यांनी एक छाप सोडलेली आहे आणि घाटावर सुद्धा हिंदकेसरीचा किताब ह्याच वर्षी करून दाखवला आणि ते पण देवांचा देव बकासूर त्याच्यामध्ये. काय सांगाल? आमचा आम्ही बैल घेतला गेल्या वर्षीच्या सीझनला. आम्ही जेव्हापासून बैल घेतला तेव्हापासून आम्ही बिंजोरला सर्व जे पण मैदान असतील त्या मैदानामध्ये 1 नंबर किंवा 2 नंबरच्या बक्षिसाचे मानकरी असायचो. बैल आमचा एकदम टॉपमध्येच पळाला बिंजोरच्या मैदानाला. त्यानंतर आम्ही बैल 3 फेऱ्यामध्ये पळवायला पहिल्यांदा नेला, तो पेडगावच्या मैदानाला. आमची गाडी सर्वात आधी गटाला पास झालेली, परंतु सारसन कोपंलीचा राणा होता, त्यांनी तास बदली केला. त्याच्यामुळे आम्हाला तिथे अपयश आलं. त्याच्यानंतर आम्ही दिव्या दिनेश दुधकर भाल यांच्या एक चंदरमध्ये पण वरती घाटावर पळायला गेलेलो. ती गाडी आमची चांगली पळत होती म्हणून तेव्हा पण आपली ती बिंजोरची बैलं नेली आणि त्याच्यामुळे बैल तास बदली करायचे आम्हाला अपयश यायचं. त्यानंतर आम्ही असं वाटलेलं आम्हाला की 3 फेऱ्यामध्ये आम्हाला यश नाही आहे, परंतु आम्ही एक चान्स घ्यायचे होते आम्हाला. कारण की आमचे जे शेठ आहेत, महेश शेठ पाटील ताडाली भिवंडी, यांनी 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक कीर्तिमान केलेले आहेत बिंजोरमध्ये. परंतु त्यांची ही 3 फेऱ्याला हिंदकेसरी होऊन जो पहिला नंबरचा मान पटकावायचा होता, ही इच्छा अपुरी होती. त्यामुळे आम्ही विचार केला आता एक शेवटची चान्स घेऊ आणि शेवटच्या चान्सला आम्ही ज्या बैलाच्या जोडीला अखंड हिंदुस्थानच्या बैलाची आणि बैलांच्या मालकांची पळायची इच्छा असते, असं देवांचा देव बकासूर याच्या जोडीला आमचा पहिरा आमचे नगरसेवक आहेत निलेश शेठ हरिचंद्र चौधरी ताडाली भिवंडीचे. त्यांनी आमचा पहिरा घडून आणला आणि विरकरवाडीच्या मैदानाला आम्ही 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये 1 नंबर केला आणि हिंदकेसरीचा मान आम्ही पटकावला. बघा, खूप सुंदर दादांनी सांगितलं. कारण जेव्हा जेव्हा मालकाचा अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा भवानी करून दाखवते आणि भवानी एक भिवंडीची एक नामांकित अशी भवानी म्हणून ठरलेली आहे. कारण बिनजोडमध्ये सुद्धा एक आगळा वेगळा इतिहास करत असते. जेव्हा जेव्हा भवानी बिनजोडला येते तेव्हा तेव्हा गोंड्यावरच शर्यत खेळत असते आणि मालकासाठी सज्ज होत असते. आता महेश शेठ पाटील ताडाली भिवंडी यांचा हा खानदानी नाद आहे. याच्यामध्ये पहिले त्यांच्या वडिलांचा नाद होता. मग त्यानंतर महेश शेठ आता जवळजवळ या क्षेत्रामध्ये 30-32 वर्ष आहेत आणि त्यांनी टॉपचाच खेळ केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही नाव एक गोंड्यावर देतो. आता आपला कमिटीचा नियम आहे, कोणी 21,000वर फिरवतो असं काही नाही, परंतु आम्ही हा खेळ आहे ना बिंजोरचा, तो 1 नंबरातलाच करतो आणि त्याच्यामुळे आमच्या भिवंडीचं पण नाव आहे आणि चांगली नामांकित बैलं आमच्या दावणीला होऊन गेली आणि होतील. त्याच्यामुळे नंबरातला शौक आम्ही ठेवतो, तर नंबरचंच बैल घेतो. बघा, खूप सुंदर दादाने सांगितलं. कारण आज जो क्षेत्र आहे तो पिढून पिढीचं क्षेत्र ते सांभाळलेलं आहे आणि शेतकऱ्याचं क्षेत्र सांभाळलेलं आहे आणि उत्तम असा एक नंबरचा खेळ खेळत असतात. दादा आज भवानीसोबत कुठला पायरा होता? आज आपल्या भवानीसोबत ज्या माणसाने बैलगाडी क्षेत्राला सोन्याचे दिवस आणले, ज्या मालकाने सर्व बैलगाडा मालकांना एक बैलगाड्या शर्यत खेळण्यासाठी दिवसाची रात्र करून अहोरात्र मेहनत घेऊन शर्यती चालू केल्या, असा कधीही न मिटणारा नाव म्हणजे स्वर्गीय पंढरी शेठ फडके विगर पनवेल यांचा आणि महेश शेठचे अतिशय जवळचे संबंध आहेत. तसेच गुरुनाथ शेठची मंगेश शेठची पण संबंध चांगले आहेत आणि त्यांच्याच आता झालेल्या आपल्या जयंत केसरीचं 1 नंबरचा मानकरी त्यांच्या घरची गाडी होती. त्यातला आम्हाला पहिला आहे रोमन बैल आहे पंढरी शेठ फडके यांचा. बघा, दिलदार व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्रातलं एक नाव स्वर्गीय पंढरीशेठ फडके आपले कधी न पुसणारं ना कधी ना मिटणारं. जे म्हणतात ना की मोठे मोठे गार केले गंमतमध्ये असं जे नाव होतं, त्यांनी कुठलाही असं क्षेत्र सोडला नाही आणि त्या क्षेत्रामध्ये एक नंबरचाच मानकरी फटकावला आणि कधी न पुसणारा जो शर्यत क्षेत्र आहे तो चालू ठेवला.
रात्रीचं मेहनत करून स्वर्गीय शेठ पंढरी फडके हे नाव अजर अमर केलं आणि आज त्यांचाच रोमन आणि सर्जा खूप सुंदर असं नाव पुढे नेत आहे आणि आज भवानीसोबत रोमन पळाला. दादा रोमनसुद्धा एक भव्य दिव्य असा एक भक्कम असा यष्टीचा बैल आहे आणि खूप सुंदर असा एक नंबरचा मानकरीचा बैल आहे आणि त्याने आज करून दाखवलं. आज इतिहास घडेल का? आता इतिहास घडेल का नाही ते दोघां नंदींच्या पळावर आहे आणि 3 फेऱ्यांच्या ह्याच्यामध्ये सर्व जास्त गोष्ट नशिबावर आहे. आमच्या नशिबात आज गुलाल असेल तर तो मिळेलच. कारण की बघा पंढरी शेठ फडके यांच्या आता गुरुनाथ शेठसरांना त्यांना ते किती लोकांना फोन करत होते, म्हणजे त्यांचे कोणी मॅनेजर असतील ते जयंत केसरीला, त्यांना पैरा नाही झाला. त्यांनी घरची गाडी पळवली तिथे आणि घरच्या गाडीमध्ये त्यांनी 1 नंबर केला. तिथे मोठमोठे गार केले ते गंमतमध्ये अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे गुलाल हा ज्याच्या नशिबी असणार त्यालाच मिळणार. 3 फेरा हा जेवढा पळाचा आहे तेवढा पण शिस्तीचा आणि नशिबाचा पण क्षेत्र आहे. बघा खूप सुंदर दादाने सांगितलं. कारण जेव्हा पायरा झाला नाही त्या एवढे समजा वरच्या लेवलची माणसं आणि 1 नंबरमध्ये शर्यत क्षेत्रामध्ये खेळणारे त्यांनासुद्धा पायऱ्याच्या अडचणी येतात. पण त्याही घरची गाडी दादा सरकारने पळवली. सर्जा आणि रोमन पण म्हणतात ना मोठमोठे गार केले गंमतमध्ये त्यांना ते दाखवून दिलं आणि 1 नंबर जयंत केसरीचा 1 नंबरचा मान फटकावला आणि आजसुद्धा तीच धमक घेऊन रोमन आज थारच्या मैदानामध्ये भवानीसोबत आलेला आहे आणि गटपास करून दाखवला. बरोबर आम्ही पैरा झाल्यानंतर आज आमची गाडी छान पळाली. बाजूची गाडी होती आमची आवी बदलापूरचा कुलगाववाला, त्यांची पण गाडी पळाली. पण आम्ही गटपास झालो. आता सेमीच्या चिठ्ठ्या उडतील आणि जशी सेमी येईल तसं आम्ही पळणार आहे. बघू आता तुम्ही बोलल्यानंतर जर आमच्या नशिबामध्ये गुलाल असेल तर आम्ही गुलालामध्ये राहावं हीच आमची आई भवानी चरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना आहे. जो नशिबाचा भाग असेल ते होईल. बघा 100% ऑल आणि असेच दिलदार व्यक्तिमत्व तुम्ही दाखवतात असता आणि दिलदार व्यक्तिमत्व दाखवणं म्हणजे आज भवानीसोबत तुम्ही असता. कारण हे जे क्षेत्र आहे ते खरोखरच एक खणखणीत राहण्याचं क्षेत्र आहे आणि जो नियोजन करण्याचं क्षेत्र आहे. कारण नियोजन करणं एवढं काय खूप सोपं नाही आहे आणि ते नियोजन तुम्ही करत असता. खूप चांगली गोष्ट आहे आणि दिलदार व्यक्तिमत्व दाखवत असता. नेहमी भवानीसोबत असता आणि भवानीला नेहमी उजेडात आणत असता. धन्यवाद. धन्यवाद तुमचं पण. तुम्ही आमची आणि आमच्या बैलाची मुलाखत घेतली त्यामुळे तुमचे पण आम्ही धन्यवाद मानतो. धन्यवाद.